नदी भरून चालली. नदी भरून चालली. एक प्रवासी आला. आम्हाला पलीकडे जायचं म्हणजे असं करा, खरं भरदा इकडं पुढे त्या पुलावून जावायचं म्हणे. लोकांच्या आंदोलनाला पाणी पिणारा नाही म्हणजे इथून जायचं. तिथल्या नाम कोण जाईल म्हणजे जवळ नाव आहे म्हणजे इथं नाव 5-6 पावलं जायकडं नाव आहे. लोकांच्या मध्ये जन्म घेतला नाही म्हणे. लोकांच्या मध्ये वाढलो का मग इथून जायचं. बरं म्हणजे इथून जा. मग काय करा, हे पेट बांधा म्हणते. भोपळे बांधा पेट. त्यामुळे लोकांच्या माझा जन्म घेतला एकदा सांगत मध्ये एवढा म्हणताना एवढं ते भोपळा बांधायचा एवढा रगड बांधतो आणि तुमच्या देखील उडी टाक बांधला टाकली उडी. आता काय झालं, आता काय झालं. तुका म्हणे बुडे बांधुनी दगड तेथे काय कोड धावयाचे. अशा प्रकारे तुका म्हणे जाय नरका भक्ताची माये, नरका भक्ताची माये. अशा प्रकारचे भक्ता ते असे जे लोक आहेत ना ते सगळे नरकाला बरं का आपल्या कुळाने नेतात. जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडी भव नदी ताफा. अभक्ताची गती सांग. आता अवतार लीला बरं का प्रश्न विचारला तर देवानं अनेक अवतार घेतले, पण नरनारायणाचा अवतार जेव्हा झाला तेव्हा देवानं फुलाचा वर्षाव केला आणि ते नरनारायण बद्रिका समाच्या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता गेले. मग त्यांची ती तपश्चर्या पाहून इंद्रादिकाला भीती निर्माण झाली की आपलं वैभव राज्य हे जिंकते. म्हणून त्या इंद्रानं रंभा वसंत ऋतू गंधर्व पाठवले. त्या नृत्य गायन करतात बरं का. वसंत अशा प्रकारचा बरं का वर सुशोभित झालं. फुलं फळं थंड अशा प्रकार सुंदर वारा आणि त्या रंभा नृत्य करतात. पण ज्यांच्या हृदयात राम हे तिथं काम नाही बरं का, ते लाजले फिरले अशा प्रकारचे. आणि काय झालं, मात्रा चालली नाही आपल्यावर का धैर्यापासून ते चलित झाले नाही. तेव्हा हे घाबरले. आता ऋषी त्राप देतील. पण देवांना तुम्ही भिवू नका. नर नारायण काय तर हजारो अशा प्रकारच्या रंभा निर्माण केल्या. यातली तुम्हाला कोणती पाहिजे एखादी घेऊन जा. मग देवाच्या समोर अशी बरं का उभी होती पुराजवळ. ती नेली. तिचं नाव उर्वशी आणि तिच्या सौंदर्याने भुलला इंद्र. हे अशा प्रकारचे बरं का नरनारायण आपल्या ध्येयापासून अशा खाली आले नाही.